उद्धव ठाकरेंना आता भीती वाटायला लागली। कालपर्यंत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदीजी साहेब, शहा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती अत्यंत खालच्या बाजूला खालच्या थराला येऊन जे आज मी इथं बोलू शकत नाही, मला बोलायला लाज वाटेल असे शब्द त्यांनी वापरले उद्धव ठाकरे। पण ज्याला आपण म्हणतो निर्लज्जम सदा सुखी, आज उद्धव ठाकरे निर्लज्ज झालेले आहेत। मला नाईलाजाने बोलायला लागतं, कारण एवढं बोलल्यानंतर देखील ते बुके घेऊन जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटू शकतात। त्यांचं ते पिल्लू ते 3 वेळा जाऊन भेटतंय। आता त्यांच्या मनामध्ये भीती वाटायला लागली। आपण पाहिलं संजय राऊत साहेबांची आता भाषा बदलली, आता मला साहेब म्हणायला लागतंय, त्यांची भाषा बदलली आता, हे आपण पाहतोय। म्हणून कालपर्यंत अतिशय खालच्या लेवलला येऊन पंतप्रधानांना इतके वाईट बोलले। आणि मला विश्वास आहे आपल्या नेत्यांना, दिल्लीच्या पंतप्रधानांना इतकं बोलल्यानंतर, अमित शहा साहेबांचा अवमान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भीक घालतील असं मला वाटत नाही। मला पूर्ण विश्वास आहे। दुसरा एक निर्णय आज आमचा असा झाला आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा आता पूर्ण होतोय आणि लवकर त्याचं उद्घाटन होतंय। खरं तर शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम ते उद्धव ठाकरे यांनी केले। मग मी असो, गजाभाऊ असू देत, अडसू साहेब असू देत, आम्ही 95 वर्ष मातृश्री जवळना पाहिले। शिवसेना प्रमुखांच्या शेवटच्या 2-3 वर्षामध्ये त्यांची अवस्था काय आणि कशी कुणी केली होती हे सगळं आम्हाला माहिती आहे। योग्य वेळेला आम्ही बोलू। पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हरताळ पासलंय, शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधामध्ये फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी लाचारी पत्करून जे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही। आणि म्हणून आजच्या आमच्या बैठकीमध्ये आम्ही याचा निषेध केला आहे। आम्ही सगळा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केला आहे, त्यांच्या विचाराचा अवमान केला आहे, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरला तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही आज पास केला आहे, मंजूर केला आहे आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवतो आहे।